नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज आपण भिजत घातलेल्या वाटाण्यापासून बनवूया वाटाण्याची रस्सा भाजी। रस्सा भाजी बनवण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागते हे बघूया। इथे आपण वाटाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजू घातलेले। इथे घेतलेले आपण 2 कांदे, 1 हिरवी मिरची, लसूण, टमाटर आणि कढीपत्ता। चला तर मग आता आपण याची पेस्ट करून घेऊया आणि थोडंसं आलं। हे बघा आपली पेस्ट तयार झालेली। इथे आपण एक कुकर घेतलेले। आपल्याला कुकर मध्ये एकदम 5 ते 10 मिनिटात बनणारी फास्ट अशी भाजी करायची। कुकर मध्ये आपण टाकलेले तेल, हे बघा तेल आपलं तापलेले। चला तर त्याच्यामध्ये आपण ही प्युरी टाकूया। हे बघा प्युरी टाकल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये टाकूया हळद, लाल मिरची पावडर, थोडासा घरगुती गरम मसाला आणि धनिया पावडर आणि मिक्स करून। हे बघा मस्त असं मिक्स केलेले। त्याच्यामध्ये आपण टाकूया वाटाणे आणि याला असं आपण कांद्याचा कच्चापणा जाईपर्यंत आपण याला परतून घेऊया तेलामध्ये। त्यामध्ये आपण टाकूया चवीपुरतं मीठ। हे बघा किती सुंदर असं मस्त असं तेल सुटलेलं आहे। चला तर आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। हे बघा आपण त्याला पाणी टाकलेले। चला तर मग आता आपण कुकरच्या 3 शिट्ट्या देऊया याला। हे बघा 3 शिट्टी झालेली आणि आपलं कुकर सुद्धा एकदम गाढ झालेले। आपली वाटाण्याची भाजी एकदम परफेक्ट अशी तयार झालेली। हे बघा किती सुंदर मस्त असा कलर आलेला आहे। चला तर मग आता आपण एका डिश मध्ये सर्व करूया। चला तर मग तुम्ही सुद्धा एकदा नक्की अशी वाटाण्याची भाजी एकदम 5 ते 10 मिनिटात तयार होणारी करून बघा। चला तर मग बाय।